हॅलो, हाय, गुड आफ्टरनून. चला तर मग सुरुवात करूया आपल्या बहरेल प्रेमकथेच्या नवीन भागाला. आज पुन्हा एकदा पाटीलवाडा आपल्या लाडकीच्या स्वागताला सज्ज झाला होता. कोल्हापूरचे सगळे सुद्धा तिथे हजर होते. वेदांतिकाची नॉर्मल डिलिव्हरी असल्याने तिला आज सुट्टी मिळणार होती, म्हणून हॉस्पिटलला न जाता ते थेट वाड्यावर आले होते. पण आता लाडक्या भाचीच्या मामांना मात्र आता धीर धरवत नव्हता. त्यात छोटा मामा तर जरा जास्त उतावीर होत होता. सतत बाहेर बघणं आणि अमितवर गुरगुरणं सुरू होतं त्याचं. कारण त्याच्याच कृपेने हे वादळ घरी थांबलं होतं, नाहीतर त्याला तर सरळ हॉस्पिटल गाठायचं होतं. म्हणून आता त्याची चिडचिड अमितवर निघत होती. दादा, हे हे सगळं तुझ्यामुळे झालं. काय झालं असतं जर आपण सगळे हॉस्पिटलला गेलो असतो? पण नाही, तुला तर महान बनायचं होतं ना. बघ आता किती वेळ झाला तरी गुडी आणि पिल्लू आली नाही. पुढच्या 10 मिनिटात जर ती इथे आली नाही ना, तर मी मात्र तिथे नक्की पोहोचेल, सांगून ठेवतो तुला. राहुलने चिडतच अमितला सुनावलं आणि धुसफुसत तिथून निघून गेला. एकतर माहिती पडलं तेव्हापासून त्याचा जीव नुसता आपल्या गुडियाला बघायला कासावीस होत होता. त्यात रात्री नाही सांगितलं म्हणून चिडून फुगला होता तो. कसं तरी कोल्हापूर ते मुंबई प्रवास करेपर्यंत त्यांनी स्वतःला थांबून धरलं होतं. आणि शेवटी जेव्हा ते मुंबईला पोहोचले तेव्हा त्याच्या मोठ्या दादाचे महान विचार जागृत झाले. म्हणून आता त्याची चिडचिड आणि नुसती चिडचिड सुरू होती. त्यात ही बहिणीचं सासर आहे म्हणून तो शांत बोलत होता. आता जर कोल्हापूर असते ना, तर आतापर्यंत त्याने सगळं घर डोक्यावर घेतलं असतं. अजूनही आपल्या दादाला खुनशी वॉर्निंग देणं सुरू होतं त्याचं. तितक्यात अभिवेदांतिकाची कार वाड्याच्या दारात येऊन थांबली. तसा इकडे अमितने मोकळा श्वास घेतला. कारण 5 मिनिटं जरी अजून त्यांना उशीर झाला असता तर त्याचा आगाऊ भाऊ नक्कीच हॉस्पिटलला पोहोचला असता. माहिती होतं त्याला. वेदांतिकाबद्दल तो खूप पॉझिटिव्ह होता. सारं जग एकीकडे आणि त्याची गुडिया एकीकडे, या बाबतीत तो कधीच कुणाचं ऐकत नसतो. जे मनात येईल, जसं येईल तसं करून मोकळा होत असतो. म्हणून तर आतापर्यंत तिच्या शक्तीने बांधून ठेवलं होतं त्याला त्याने. वेदांतिका अभेची कार दारात थांबली तसाच राहुल धावत कार जवळ गेला आणि उत्साहातच त्याने मागचा दार उघडला. तशी वेदांतिकाची नजर त्याच्यावर पडली आणि ती घाईतच उतरायला गेली. तितक्यात प्रिन्सेस, गुडिया सगळ्यांनी एकत्रच तिला आवाज देऊन थांबवलं आणि वेदांतिकाने चूक लक्षात घेऊन आपली जीभ चावली. गुडिया, बेबीला माझ्याकडे दे आणि तू आरामात उतर, राहुल म्हणाला आणि पुढे होऊन त्याने पिल्लूला आपल्या हातात घेतले. तसं अभिने पुढे होत वेदांतिकाला उतरायला मदत केली. तिच्या खांद्याला आपला हाताचा आधार देऊन तो तिच्या सोबत सोबत चालू लागला. जणू ही त्याची नवीन सप्तपदी होती की यापुढेही तुझा भार मी वाटून घे. तुझी आणि आपल्या बाळाची दोघांची काळजी घे आणि तुम्हाला जपेल सुद्धा. काही पाऊल चालून अभिवेदांतिका आणि राहुल मुख्य दारावर आले. तसं राहुलने पिल्लूला वेदांतिकाच्या हाती अलगद दिलं. अभिने सुद्धा काळजीने तिच्या हाताखाली आपला हात लावला. वेदांतिकाला थोडा थकवा जाणवत होता, पण तरीही ती हसत मुखाने उभी होती. साधनाने वेदांतिका आणि पिल्लूवरून भाकर तुकडा ओवाळून टाकला. त्यानंतर तिचं आणि पिल्लूचं औक्षण करून तिला आत येण्यास सांगितलं. तसं वेदांतिकाने बाळासोबत पावलात टाकला. अर्थातच अभिने सुद्धा वेदांतिका आणि पिल्लू सोबत आत पाय टाकला होता.
हा वाडा पुन्हा एकदा त्या दोघांच्या नवीन प्रवासाचा साक्षी झाला होता. त्यांच्या आयुष्यात आलेल्या नवीन बहराचा या वाड्याने पुन्हा एकदा हर्षित स्वागत केलं होतं. वेदांतिकाने आत पाय टाकताच आरवने आपल्या हातात असलेलं पार्टी पॉपर उडविला, ज्याने धडाम असा मोठा आवाज झाला आणि वेदांतिकाच्या हातात असलेली पिल्लू अचानक दचकून रडू लागली. तशा अभिच्या रागीत नजरा आरववर आल्या आणि सगळ्यांनी सुद्धा त्याला चिडून बघितलं. तर आपण आता पुन्हा एकदा माती खाल्ली म्हणून आरवने आपली मान खाली केली. बिचारा आरव. चितर या आगाऊ काठीने आल्या आल्याच वाट लावून टाकली होती. आल्या आल्या ही काठी तर आपल्या काकाच्या मागेच लागली होती. बिचारा लेकरू त्या एवढ्याशा जीवाच्या दहशतीखाली जगत होता. आरव, आर यू स्टुपिड? असं कोणी करतं का? बघ, आता बाळ रडतंय ना. आपल्या भाचीला तसं भोबडं दाखवून रडताना बघून राहुल मधला पजेसिव्ह मामा लगेच जागा होऊन आरववर ओरडला. इकडे पिल्लू रडायचं थांबतच नाही बघून सगळे आळीपाळीने तिला शांत करू पाहत होते. पण ती आगाऊ सगळ्यांचं अटेन्शन मिळतंय बघून आणखी रडत होती. तर आपल्या लेकीच्या डोळ्यातले ते मोठे मोठे थेंब बघून अभिचा जीव आतून तुटत होता. बुडिया बाळा, ती अशी शांत नाही होणार. तू आधी तिला पाज, कदाचित त्याने ती थोडी शांत होईल, जानकी म्हणाली. तर वेदांतिकाने त्यांना होकार दिला आणि इकडे तिकडे बघू लागली. सगळेच तिथे असल्याने तिला ऑकवर्ड होत होतं, जे अभिने बरोबर ओळखलं. चल, तू आपल्या खोलीत तिला फिट कर आणि तू सुद्धा आराम कर. बसून बसून तुला सुद्धा त्रास होत असेल ना. बोलत अभिने वेदांतिकाच्या हातून पिल्लूला घेतलं आणि तिला उठायला मदत केली. खोलीत आल्यावर त्याने आधी वेदांतिकाला बसायला सांगितलं आणि नंतर तिच्या मांडीवर आपली लिटिल प्रिन्सेस ठेवली, जी अजूनही हुमसत होती. वेदांतिकाने पटकन तिला आपल्या छातीशी लावलं. आपल्या चिमुकलीचं रडणं तिला सहनच होत नव्हतं. थोड्याच वेळात पीत बाळाचं रडणं शांत झालं. तेव्हा कुठे जाऊन अभि आणि वेदांतिकाच्या जीवात जीव आला, जे त्यांच्या पिल्लूच्या रडण्याने त्यांच्या अगदी कंठाशी आला होता. वेदांतिकाने हळूच आपल्या पिल्लूच्या केसांवर ओठ टेकवले. सतत मायेने कुरवाळणं सुरू होतं तिचे. शांत झाली ना ती? अभि जवळ बसत म्हणाला. बोलत वेदांतिकाने त्याच्या खांद्यावर मान टाकली. दोघेही आता आपल्या लिटिल प्रिन्सेसला बघत होते. ती खोली आता फक्त एका प्रेमी जोडप्यांची राहिली नव्हती. ती खोली आता नवीन झालेल्या मॉम डॅडची झाली होती. एक नवीन जीव त्यांच्यात येऊन त्यांचं नातं आणखी घट्ट करून गेलं होतं. क्षणात दोघांसमोर मागचा एक वर्ष सरसावून गेला, जिथे अभि तिला गावंढळ समजून लग्न करायला सुद्धा नकार देत होता. तिथे तीच मुलगी आज त्याचं आयुष्य झाली होती आणि त्याच आयुष्याला आता नवीन अंकुर यावं तशी त्याच्या लिटिल प्रिन्सेसने येऊन आणखी एक नवा रंग दिला होता. थोड्याच वेळात अभिला आपल्या खांद्यावर भारी श्वासांची अनुभूती आली. त्याची प्रिन्सेस आणि लिटिल प्रिन्सेस दोघीही शांत झोपल्या होत्या. अभिने आधी पिल्लूला बेडच्या एका बाजूला ठेवली आणि वेदांतिकाला बेडवर नीट झोपवलं. त्यानंतर पिल्लूला पाण्यात टाकून तिला नीट पांघरून घालून आपल्या दोन्ही जीवांवर एक नजर टाकून तो वॉशरूम मध्ये निघून गेला. इकडे जानकी आणि साधना दोघींची ड्युटी आज किचन मध्ये लागली होती. वेदांतिकाचं पथ्यच बघत
दोघीही तिच्यासाठी खायला काढायला मिळल्या होत्या. बाकी मंडळी आपल्या गप्पांमध्ये रंगली होती. अभि सुद्धा फ्रेश होऊन त्यांना जॉईन झाला. अभि, आता मी आणि जानकी बहिणी पाडीपाडीने गुडिया आणि पिल्लू जवळ झोपू. तुझी सोय सध्या खालच्या रूम मध्ये केली आहे, सुगंधाने येऊन अभिला सांगितलं. तसा अभि बारीक चेहरा करून त्यांना बघू लागला. तर आरव, राहुल आणि अमित मात्र त्याच्या अवस्थेवर गालातल्या गालात हसत होते. मॉम, बट का? मी घेईल प्रिन्सेस आणि माझ्या लिटिल प्रिन्सेसची काळजी, अभि बारीक आवाजात बोलला. आपल्या प्रिन्सेस पासून दूर राहायला त्याच्या जीवावर आलं होतं. अभि, अरे फक्त महिना 1.5 महिन्याचा प्रश्न आहे. गुडिया आता ओली बाळंती नाही. तिला आता भरपूर आरामासोबत चांगल्या केअरची सुद्धा गरज आहे. एकदा तिच्या शरीराची झीज भरून निघाली की मग तू राहा ना. आता जर तू तिथे थांबलास तर तिचं अर्ध लक्ष पिल्लूवर आणि अर्ध तुझ्यावर राहील. त्यात पिल्लू रात्री मध्यरात्री उठली तर तिच्यासोबत तुझीही झोप होणार नाही. त्यामुळे तिच्या तब्येतीसोबत तुझ्या तब्येतीवर सुद्धा परिणाम होणार. आणि आता तिला आपली तब्येत जपणं खूप गरजेचं आहे, सुगंधाने सांगितलं. तसा मग अभि गप्प बसला. त्याच्यासाठी सुद्धा आपल्या दोन्ही प्रिन्सेस पेक्षा दुसरं काही महत्वाचं नव्हतं. तो स्वतः सुद्धा नाही. ठीक आहे, पण आता तर मी माझ्या खोलीत जाऊ शकते ना, की याला सुद्धा बंदी आहे? अभि मिश्किलपणे विचारलं. तशी साधना हसली आणि निघून गेली. सायंकाळी पिल्लूच्या आवाजाने पुन्हा एकदा पाटीलवाडा दणाणला आणि सगळ्यांच्या काळजीयुक्त नजरा वेदांतिकाच्या खोलीकडे लागलं. हो माझी पिल्लू, काय झालं बच्चा? भूक लागली आहे का? दूध प्यायचं आहे? वेदांतिका बाळाला हातावर हलवत शांत करू पाहत होती. तर तिची पिल्लू डोळ्यात मोठे मोठे थेंब घेऊन करत होती. 2 मिनिटं थांब ना बाळा, मम्माला फ्रेश होऊन येऊ दे, मग मम्मा तुला मिल्की देते हा बाळा. वेदांतिका बाळाला समजावू पाहत होती, पण पिल्लू होती की सतत तिच्या छातीवर आपला छोटासा हात मारायची. नुकतीच उठल्याने आता तिला भूक लागली होती. वेदांतिकाला सुद्धा ते कळत होतं. वेदांतिका तिला खाली बेडवर ठेवू पाहत होती, पण बाळ आणखी रडायची. आणि तितक्यात अभि धावतच खोलीत. काय झालं प्रिन्सेस? पिल्लू इतकी का रडते? अभिने काळजीने विचारलं. अहो, तिला भूक लागली आहे. मग दे ना तिला. हो अहो, पण मला वॉशरूमला जायचं होतं. हिला बेडवर ठेवते आहे तर तिथे सुद्धा राहत नाही आहे. वेदांतिका हळूच बोलली. तिचा स्वर थोडा जड झाला होता. बरं, दे तिला माझ्याकडे आणि तू तुझं आवरून ये. बोलत अभिने बेबीला आपल्या जवळ घेतले. तशी वेदांतिका पटकन वॉशरूम मध्ये निघून गेली. काय झालं माझ्या लिटिल प्रिन्सेसला? भूक लागली आहे? अभि तिला हलवत बोलला. तशी ती सुद्धा आपल्या डॅडकडे बघून करत होती, जणू आपल्या मम्माची तक्रार करत असावी. असा केविलवाना चेहरा करून आता ती अभिला बघत होती, जे बघून अभिला तर आपल्या पाठसावर खूप खूप प्रेम येत होतं. तिचे ते गोड एक्सप्रेशन बघून अभि तर तिच्यातच हरवला. त्याला तर आतापासून आपल्या लिटिल प्रिन्सेसचं कौतुक पटू लागलं होतं. तितक्यात वेदांतिका सुद्धा फ्रेश होऊन आली आणि तिला बघून पुन्हा ती पिल्लू तिच्याकडे झेप घेत रडू लागली. वेदांतिकाने सुद्धा मग जास्त वेळ न घालवता आपल्या पिल्लूला फिट करायला सुरुवात केली आणि भुकीने व्याकुळ तो जीव आईचा पान्हा मिळताच लगेच शांत झाला. चला तर मग भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत पिल्लूचे आगमन तुम्हाला कसे वाटले ते कमेंट करून नक्की सांगा आणि कथा आवडल्यास लाईक शेअर करून चॅनलवर सबस्क्राईब नक्की करा.
आपल्या कथेचे सुरुवातीचे काही भाग आपल्या कथामंथन चॅनलवर सुद्धा अपलोड आहे. तिथे सुद्धा नक्की भेट द्या. आणि त्या चॅनलवर सुरू असलेली तू तिथे मी कथा आवडल्यास सबस्क्राईब करून सपोर्ट करा. धन्यवाद.